नांदेड़ से एक सकारात्मक और प्रेरणादायक तस्वीर सामने आई है। गैस संकट के बीच एक किसान परिवार ने गोबर गैस का सफल मॉडल अपनाकर न सिर्फ खुद को आत्मनिर्भर बनाया बल्कि दूसरे के लिए भी मिसाल पेश की है। देश में गैस की कमी के बीच नांदेड़ के उमरी तालुका में सिंधी गांव से एक प्रेरणादायक पहल सामने आई है। यहाँ प्रहलाद पुयड़ का परिवार पिछले 15 वर्षों से गोबर गैस का उपयोग कर रहा है और अपने 35 सदस्य संयुक्त परिवार का पूरा खाना इसी पर तैयार करता है। पशुओं के गोबर से तैयार होने वाला यह बायोगैस न केवल सस्ता और सुरक्षित है बल्कि पर्यावरण के लिए भी फायदेमंद है। इसके साथ ही इससे जैविक खाद भी तैयार होती है जिससे खेती को भी लाभ मिल रहा है। गैस टंचाई के इस दौर में पुयड़ परिवार का यह मॉडल ग्रामीण क्षेत्रों के लिए एक मजबूत विकल्प बनकर उभर रहा है। परिवार के लोगों ने इस पर्यावरण फ्रेंडली विकल्प को अपनाने की अपील की है। नमस्कार, माझे नाव प्रणाली विठ्ठलराव पुयड। मी सिंधी गावची कन्या आणि उमरी तालुका नांदेड जिल्ह्यात इथली आहे आणि आमच्या घरामध्ये बायोगॅस आहे आणि भारत देश युद्ध चालू आहे। भारतांना दुसऱ्या देशाला मागणी चालू आहे, आम्हाला गॅस द्या, गॅस द्या। अनेक हॉटेलमध्ये आम्ही बाहेर जातो ना, मी कुस्ती खेळायला दुसऱ्या स्टेटमध्ये कुस्ती खेळायला जाते, तर आम्ही तिथं बघतो हॉटेलमध्ये चुली पेटवलेल्या आहेत। गॅस नसल्यामुळे गॅसची कमतरता पडत आहे आणि त्यांना आणि जेवणाचा पण दर वाढलेला आहे। शहरातली लोक खेड्यात येत आहेत। आजकाल कोरोनामध्ये तसं झालं, शहरातली लोक खेड्यात येऊन राहिलेली। कोरोनाच्या विरुद्ध जास्त झालेलं आहे, कोरोनापेक्षा शहरातली लोक खेड्यात जास्त राहिलेले आहेत आणि आमच्या घरात बायोगॅस आहे। मला अजून माहिती नाही एचपी गॅस आमच्या घरात कधी आणला आणि कधी बाहेर नेला, ते अजून मला मी जसं जन्मले तसं मला एक पण वेळेस माहित नाही आम्ही बाहेरचा गॅस कधी आणला, कधी नेला, कधी संपला ते पण मला माहिती नाही। आमच्या घरात त्या गॅसची गरजच पडत नाही, कारण की आमच्या घरात बायोगॅस आहे। बायोगॅसद्वारे आमच्या घरात 40 जणांचा स्वयंपाक होतो व त्या स्वयंपाकात आमचं पूर्ण घरचा परिवार आणि बाहेर जे आमचे कामाला जे असलेले माणसं आहेत ना, त्यांचं पण जेवण होतं। कधी कार्यक्रम असला 200-300 माणसांचा तर तो पण स्वयंपाक होतो। माझी एवढीच इच्छा आहे की बायोगॅस तयार करा शेण टाकून जनावरांना आणि शेतामध्ये खत पण तयार करा। माझी एवढीच इच्छा आहे आणि मी एक गृहिणी आहे। मगाशीच आमच्या बायोगॅसवर मी करून दाखवलेलं आहे आणि माझी एवढीच इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी घरात जनावर आणा आणि बायोगॅस तयार करा। प्रत्येकाकडे हे जनावर हे प्रत्येकाच्याकडे राहतात शेतामध्ये। प्रत्येकानं जर ही जर सुविधा प्रत्येक जे केलं, महिलाला पण चांगलं आणि सगळं चांगलं। एक तर आपल्या शेतात पण त्याचा खताचा वापर होऊ शकतो आणि आपल्याला पण त्याचा घरी गॅस असा करून जर घेतलं तर हे खूप चांगलं होते सगळ्याला पण। डोळ्याचा वगैरे त्रास वगैरे दुखणं वगैरे असं काही बी होऊ शकणार 3 दिवसाला एकदा। तर आमच्या परिवाराला अजिबात एक दिवस सुद्धा कधी आपल्याला जळतर नाही किंवा जळ लागली, पाणी लागलंय, आपल्याला गॅस नाही असं कधी जाणवलं नाही। आता जवळपास 15-16 वर्ष झाला आम्ही इथं आलो। 15-16 वर्षात आम्हाला कधी एक दिवस सुद्धा आम्हाला कमी पडलं नाही। काय सांगाल आता जनतेसाठी? आता जनतेसाठी बघाव, विचार कराव। आपल्याकडे डोर आहेत, आपण कनिष्ठ शेतकरी व्हा। शेतकऱ्याला ढोराशिवाय विलाज नाही, तर ते ढोर पण 2 बाजूने उत्पन्न देते। एक तर दूध, तिसरं खत आणि तिसरं एक गॅस। केलं पाहिजे, तुझं आहे तुझ्यापाशी जागा चुकलाशी म्हणलं। आता चुकून कुठं कोण्या देशाकडे बघायचं नाही, आपल्या स्वतः तयारीनं जर असं जर केलं तर कोणालाच कोणाकडे हात पसरायची अजिबात गरज नाही।